हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उपयुक्त अशा किचन टिप्स पाहणार आहोत। किचन टिप्स नंबर 1, बेसन पीठ शिजवताना नेहमी गरम पाण्याचा वापर करावा, त्याने पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। किचन टिप्स क्रमांक 2, घरी बनवलेले तूप जर छान दाणेदार व्हायला हवे असेल तर तूप कढवताना त्यामध्ये 1 चिमट आपले नेहमीचे वापरातले मीठ टाकावे आणि नंतर कढवून झाल्यावर त्या भांड्यावर झाकण ठेवायचे गरम असतानाच। किचन टिप्स क्रमांक 3, तळणीचे तेल जळून खराब होऊ नये म्हणून तळताना तेलात थोडेसे मीठ घालावे। किचन टिप्स नंबर 4, लिंबाचा रस व्यवस्थित निघण्यासाठी लिंबू काही मिनिटे कोमट पाण्यात बुडवून ठेवा। किचन टिप्स नंबर 5, कोणताही पदार्थ भाजला किंवा उकडला तर त्यातील पोषक द्रव्ये टिकून राहते, मात्र हाच पदार्थ आपण जेव्हा तळतो तेव्हा त्यातील पोषक द्रव्ये कमी होते। तळल्यामुळे आपल्या शरीरात तर तेल जातेच, पण आपल्या कॅलरीजमध्ये देखील वाढ होते। किचन टिप्स नंबर 6, तळलेले पदार्थ प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याच्या इतरही तक्रारी वाढतात, मात्र एखादा पदार्थ तळण्याशिवाय पर्याय नसेल तर तो डीप फ्राय करण्यापेक्षा शॅलो फ्राय करा, त्यामुळे तळल्याचा फील येईल। किचन टिप्स क्रमांक 7, कोणतीही भाजी करताना कांदा तेलामध्ये पूर्ण परतल्यावरच टोमॅटो टाकावा, कारण टोमॅटोचे पाणी कांद्यात पडल्यास कांदा पूर्णपणे परतला जात नाही आणि कांदा कच्चा राहू शकतो। किचन टिप्स क्रमांक 8, कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरण्याऐवजी उभा पातळ चिरून टाकला तर पोहे अधिक चविष्ट होतात। तुम्हाला वाटेल की कांदा कसाही चिरला तरी फरक नाही पडत, पण खरंच फरक पडतो। तुम्ही एकदा ही ट्रिप ट्राय करून नक्की बघा। किचन टिप्स क्रमांक 9, कोणत्याही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवताना कागदी पेपरमध्ये गुंडाळूनच फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे जास्त काळ हिरव्यागार राहतात। चुकूनही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा वापर करू नका। किचन टिप्स क्रमांक 10, लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळून येते। किचन टिप्स क्रमांक 11, कणिक भिजवताना अर्धे पाणी आणि अर्धे दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात, तसेच रंगही चांगला येतो। किचन टिप्स क्रमांक 12, किचन ओटा साफ करून झाल्यावर कपड्याचा तेलकटपणा घालवण्यासाठी आणि कुबट वास घालवण्यासाठी पाणी गरम करून त्यात 1 लिंबू पिळा व त्यात कोणतेही डिटर्जंट 1 चमचा घाला। यात कपडा काही वेळ भिजत ठेवून मग धुवून टाका। टिप्स क्रमांक 13, भाज्या आणि फळं खूप बारीक चिरू नका, कारण दिसायला किती छान वाटलं तरी यामुळे त्यातील पोषक घटक कमी होतात। किचन टिप्स क्रमांक 14, लाकडी चॉपिंग बोर्ड वापरल्यास फळं आणि भाज्या चिरताना चाकूची धार कमी होते। किचन टिप्स क्रमांक 15, सफरचंदाचा रंग कापल्यानंतर काळा पडत असेल तर कापताना सफरचंदावर थोडं लिंबू चोळा, ज्यामुळे ते जास्त वेळ फ्रेश राहील। किचन टिप्स क्रमांक 16, पावसाळ्यात फरशी पुसताना त्यामध्ये थोडंसं डेटॉल टाकावे, यामुळे डास मच्छर माशा येणार नाहीत आणि घरात जर लहान मुलं असतील तर मात्र आवर्जून डेटॉलच्या पाण्याने वापर करा। अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या किचन टिप्स पाहिलेल्या आहेत। या किचन टिप्स आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।